शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केलाय। हिंदीची सक्ती केली तर संघर्ष अटळ आहे असा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिलाय। मोदी शहांच्या राज्यात हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का असा सवालही त्यांनी विचारलाय। हिंदी भाषा लादल्यास मराठी संपून जाईल असंही त्यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी आता शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून हिंदीची सक्ती करू नका असं आवाहन केलंय। प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना। मग ही जबाबदारी मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आव्हान आहे। पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घ्यावा। मग आमचा प्रश्न आहे की तिसरी भाषा मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे? माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय। याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका। मुलांवरती भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे। यात एक तर मुलांचं नुकसान आहे, पण मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे। सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळ जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका। तशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत।